शेतकरी मित्रांनो, घोसावळ्या पिकामध्ये हार्मोन्सच्या ट्रीटमेंट आहेत ज्या की काही बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही, तर त्या मी तुम्हाला परिचयाच्या करून देतो. ज्यामध्ये सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये जेव्हा झाड 3-4 पानावरती असतं, तर त्यावेळी एक जिब्रालिक ॲसिड नावाचं एक 80% एक टेक्निकल आहे, तर त्याची एक PPMनी आपण फवारणी लहान अवस्थेमध्ये केली, तर त्याच्यानंतर ते झाड पुढे जाऊन फक्त फिमेल फ्लावर प्रोड्यूस करतं. तर त्यांचा एक हार्मोन्स ती एक ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन जेव्हा वातावरणात ताणतणाव वाढला जातो, तर त्यावेळी झाड पूर्ण विगर तयार करून झाडामध्ये पूर्ण शेंडा वगैरे पळण्याची पद्धत वाढते. तर त्यामध्ये आपण लिओसिन, कल्टार, टाबोली सारख्या फवारण्या करून त्यांची वाढ थांबवून, ज्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणतो, तर ते वापरून आपण झाडाचा शेंडा थांबवून झाडाला रिप्रोडक्शनकडे वाढवू शकतो. त्याच्यामध्ये फिमेल फ्लावर जास्ती आणणं, मेल फ्लावर जास्ती आणणं, ज्याने आपण प्रोडक्शन वाढवू शकतो. अशा पद्धतीच्या हार्मोन्सच्या ट्रीटमेंट आपल्याला वेलवर्गीय पिकांमध्ये, घोसावळे पिकामध्ये कराव्या लागतात.